गुन्हेगारीला आर्थिक बळ पुरवणाऱ्यांवर आता थेट बुलडोजर कारवाई सुरू झाली आहे। भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोका गुन्ह्यातील फरार आरोपी मनोज उर्फ मन्या पाडळे याच्या टोळीला आर्थिक मदत होत असल्याचा आरोप असलेल्या बेकायदेशीर मातोश्री हॉटेलवर प्रशासनानं बुलडोजर चालवत संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त केलंय। पाहुयात हा खास रिपोर्ट। हे हॉटेल आहे, हॉटेल मातोश्री। हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मोका मधील पाहिजे आरोपी मन्या उर्फ मनोज पाडळे याचा आहे आणि तो पाहिजे आरोपी आहे ज्याच्यावरती 15 गंभीर गुन्हे दाखल आहेत। हे त्याचं हॉटेल इलिगल आहे, ते आम्ही आज जमीनदोस्त करणार आहोत। बुलडोजर कारवाई आणि काही मिनिटातच मातीमोल झालेलं हे संपूर्ण हॉटेल। पुण्यातील सिंहगड कॅम्पस परिसरात प्रशासनानं राबवलेल्या या कारवाईनं गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे। भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील मोका गुन्ह्यातील फरार आरोपी मनोज उर्फ मन्या भाऊसाहेब पाडळे आणि त्याच्या टोळीला आर्थिक बळ पुरवल्याचा आरोप असलेल्या बेकायदेशीर मातोश्री हॉटेलवर ही कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी बुलडोजरच्या सहाय्यानं संपूर्ण बांधकाम पाडून टाकले। पोलिसांच्या माहितीनुसार हे हॉटेल फक्त व्यावसायिक ठिकाण नव्हतं, तर परिसरातील गुन्हेगारी हालचालींचं केंद्र बनलं होतं। वारंवार मारामाऱ्या, दहशत, बेकायदेशीर व्यवहार आणि टोळीच्या हालचालींबाबत अनेक तक्रारी समोर येत होत्या। त्यामुळे गुन्हेगारीचं आर्थिक नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशानं ही कारवाई करण्यात आली। मनोज पाडळे याच्या विरोधात भारती विद्यापीठ, नांदेड सिटी, हवेली आणि सिंहगड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। मोकाच्या गुन्ह्यात तो अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारांच्या आर्थिक साम्राज्यावर ही कारवाई करण्याची मालिका सुरू झालेली आहे। फरार आरोपी आणि त्यांना आर्थिक मदत करणाऱ्यांवरही थेट कारवाई होत असल्यानं परिसरातील नागरिकांनी या मोहिमेचं स्वागत केलंय। गुन्हेगारीला आश्रय आणि आर्थिक बळ देणाऱ्यांवर आता फक्त गुन्हे दाखल करून थांबणार नाही, तर त्यांच्या बेकायदेशीर आर्थिक साम्राज्यावरही बुलडोजर चालवला जाईल असा संदेश या कारवाईतून प्रशासनानं दिलाय।